नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी निघालोय दादर सिद्धिविनायक मंदिरला। तिथे जाण्यासाठी तुम्ही बाईक, टॅक्सी किंवा प्रायव्हेट व्हेकल त्याने पण जाऊ शकता आणि महत्त्वाचं ट्रेननी। तुम्ही ट्रेननी गेलात तर दादर स्टेशनला उतरून शेअरिंग टॅक्सी भेटते 15 रुपये, त्याने जाऊ शकता। तुम्हाला या व्हिडिओमध्ये जायचं कसं आणि आज आहे मंगळवार आणि मंगळवारच्या दिवशी सकाळी पहाटे 5 वाजता आरती होती आणि त्या पहाटेच्या आरतीसाठी काकड आरतीसाठी आज आम्ही जात आहोत। गोरेगाववरून दादरला जाण्यासाठी अंदाजे अर्धा तास लागतो। अर्धा तासामध्ये ट्रॅफिकही खूप लागतं। इथे लेफ्ट साईडलाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे। या साईडला खूप छान दिसतंय असं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एअरपोर्ट, इंटरनॅशनल एअरपोर्ट सॉरी। आता आपण बसलोय शिवसेना भवन, श्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या इथे, आणि इथून आपण चाललोय सरळ। ट्रॅफिक काहीच नाही, खाली आय थिंक सो मेट्रोचं काम आहे। हां, अंडरग्राउंड मेट्रो आहे आणि मेट्रोचं हे स्टेशन खूप सुंदर दिसतंय। लास्ट टाइम इकडे आलतो मी, पण रस्त्यांचा खूप म्हणजे रस्त्यात दोन्ही साईडला काम चाललं होतं आणि खूप ट्रॅफिक होतं। एकदा जायचं आहे अंडरग्राउंड मेट्रोने, मस्त आहे, छान आहे ना। चालू झाले पण आपण कधी गेलो नाही, जाऊया। पहाटे 5 वाजताची काकड आरती आम्हाला भेटली, पण मंगळवार असल्यामुळे खूप गर्दी होती आणि या गर्दीमुळे खूप लांब लाईन लागली होती आणि आम्हाला एक साईडला हॉल आहे, त्या हॉलपासून आम्हाला रांग चालू झाली होती। अंदाजे तुम्हाला लवकर येऊन 4 वाजता तुम्हाला जर पहाटेची काकड आरतीचं दर्शन तुम्हाला पाहिजे, सकाळी 4 वाजता येऊन लाईनमध्ये थांबलात तर तुम्हाला दर्शन नक्कीच होईल। तोपर्यंत तुम्ही कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। मोरया। जर कोणाला मुखदर्शन पाहिजे असेल त्याची सोय बघा या साईडला केली आहे, तुम्ही इथून मुखदर्शन घेऊ शकता। आणि माझ्यासारखं जर गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हाला समोरून घ्यायचं असेल तर तुम्हाला लाईनमध्ये थांबायच लागेल। या आरतीचा लाभ तुम्ही सर्वांनी घ्यावा। कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका। मोरया। गणपती बाप्पा। जर कोणाला थोडा वेळ इथे बसायचा असेल तर तुम्ही इथे बसू शकता, कुणी अडवणार नाही तुम्हाला इथे, पण जास्त वेळ नाही, 5 ते 10 मिनिटं बसा येते। आता आपण जाऊया बाहेर आणि बाहेरच्या साईडनी मंदिर किती सुंदर दिसते ही बघा, व्ह्यू बघा किती छान आहे। सगळे श्रद्धाळू पहाटे 4 वाजता 5 वाजता इथे येऊन आरतीसाठी येऊन थांबतात। आणि महत्त्वाचं म्हणजे महाप्रसाद म्हणजे लाडू घ्यायला विसरू नका। 30 रुपयाला 2 लाडू भेटतात। बाहेर येऊन आम्ही याची मेंदोडा इडलीवाडा खातोय। मंदिराच्या समोर हे काका बसतात, टेस्ट खूप बेसिक। गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला कुठे जायचं असेल तर मी दादर चौपाटी सांगेन, चैत्यभूमीच्या बाजूलाच आहे सगळं। आणि इथून तुम्ही बांद्रावरली सिलिंग जो आहे ते तोही बघू शकता। ही दादर चौपाटी या साईडला आतमध्ये पुढे गेल्यानंतर तुम्हाला बसायला जागा आहे। याच्या बाजूला गार्डन सुद्धा आहे छोटंसं, खूप सुंदर आहे। त्याच्या अगोदर तुम्ही व्ह्यू बघा। हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि व्हिडिओमध्ये तुम्ही गणपती बाप्पा मोरया नक्कीच कमेंट करा। त्याचबरोबर नेक्स्ट लोकेशन आपलं महाबळेश्वर ट्रिप असणार आहे। दीपक सर आहेत, त्यांच्या क्लासची ट्रिप आहे। यानंतर सेकंड व्हिडिओ तीच येणार आहे।
तर कंटिन्यू राहा माझ्यासोबत. माझे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.